नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडासा खास आहे कारण ॲक्च्युली जे ऑप्शन ट्रेडिंग आपला जो बिझनेस आहे या बिझनेसमध्ये जे काही रूल्स आहेत त्याच्यावर आता एक कमिटी स्थापन झाली होती आणि त्याचं आज एक बैठक होती आणि त्याचं काही आउटकम आले आणि काही रिकमेंडेशन त्यांनी दिलेले आहेत. तर हे रिकमेंडेशन आपल्याला डे टू डे फ्युचर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पर्टिक्युलरली ऑप्शन ट्रेडिंगमध्ये कसे उपयोगाला येतील आणि त्याचा काय प्लस मायनस होणार आहे तर हे आपण बघणार आहे. तर प्रॅक्टिकली आता याची बॅकग्राऊंड हिस्ट्री सांगायची म्हटलं तर ऑप्शन्स जे प्लेयर आहेत त्यांना थोडंसं मार्केटमधून कमी करायचं आहे हे सेबीचं टार्गेट आहे. कारण जिथं 5 लाख करोडचं डेलीचं टर्नओव्हर अपेक्षित आहे तिथं फार जास्त 50-45 लाख करोडचा डेलीचा टर्नओव्हर होतोय आणि हा खूप हेवी आहे. तर सेबीला ही भीती आहे की काही ह्या मोठ्या टर्नओव्हरमध्ये काही वेगळं नको घडायला, इकॉनॉमिक स्लो डाऊन किंवा काही वेगळा असा हा बबल क्रिएट होऊन काही वेगळं नको घडायला. कारण हे मोठा फोर्स आहे, ऍक्च्युअल पैसे लागलेले आहेत लोकांचे आणि लॉस जो होईल तो भयानक होईल किंवा बाकी काही गोष्टी असतील त्या अनकंट्रोलेबल असतील आफ्टर सम पॉइंट ऑफ टाइम. तर त्यामुळे सेबी हे कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते. मागच्या आठवड्यात एक बैठक झाली होती, आजची एक बैठक होती आणि त्याचे जे रिकमेंडेशन आहे त्याच्यावर आधी डिस्कशन झालं होतं की सेबी टॅक्स लावेल हे वगैरे. तर मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की टॅक्स लावणं तेवढी सोपी गोष्ट नाहीये कारण ते गॅम्बलिंग नाहीये, ते गॅम्बलिंग प्रकारात येत नाही. तर ह्याच्यावर काही रिकमेंडेशन दिलेले आहेत सेबीने, सेबीला दिल्यात त्या कमिटीने. तर ह्याच्यात काही गोष्टी आहेत. आता तुम्ही पाहिलं असेल मागच्या पहिलं रिकमेंडेशन आहे की विकली जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, विकली जे एक्सपायरीज आहेत त्या थोड्याशा कमी करायच्या, ठीक आहे. आणि पर्टिक्युलर एका एक्सचेंजला एकच एक्सपायरी ठेवायची, जे आधी होतं जसं निफ्टी होतं तर निफ्टीला फक्त निफ्टीचं एक एक्सपायरी होती, बीएससीवर सेन्सेक्सची एक एक्सपायरी होती, अशा पद्धतीने एक्सपायरी होत्या. तर आता डेली ज्या एक्सपायरी आल्यात त्या रिड्यूस करायच्या आणि पर्टिक्युलर एका एक्सचेंजला एकच एक्सपायरी ठेवायची. तर ती एक चांगली गोष्ट होऊ शकते, चांगलं रिकमेंडेशन आहे. कारण डे टू डे मध्ये रोज एक्सपायरी, रोज नवीन कॉन्ट्रॅक्ट्स आणि लोक गॅम्बलिंग पद्धतीने घेतात आणि बराचसा लॉस करतात. झिरो प्रकार आलाय, त्याच्यात प्रॅक्टिकली पैसे बनत नाही. एखाद्या दिवशी चुकून एखाद्याचे पैसे बनले तर तो 10 वेळा तेवढा लॉस पण करतो जो कुणाला सांगू शकत नाही आणि पर्टिक्युलर तेवढे मूव कॅप्चर करणं फार अवघड आहे. तर हे पहिलं रिकमेंडेशन आहे, मी याचा सपोर्ट करतो की अशा गोष्टी झाल्या पाहिजे. दुसरं, लोअर स्ट्राईक प्राइस हा एक ऑप्शन चांगला आहे पण यांनी फार वेगळा फरक पडणार आहे असं वाटत नाही. म्हणजे काय, सपोज आता निफ्टी आहे 24,500 वर, तर 24,450 वर एक एक्सपायरी आहे, 400 वर एक आहे, 350 वर एक आहे. तर ह्याचं जे आहे ते साईज वाढवायची, ते ऍक्च्युली हेजिंगसाठीची टूल आहे. तर हे प्रॅक्टिकली थोडंसं चुकीचं आहे. ऑप्शन हेजिंग किंवा बाकीच्या गोष्टी जे जाणतात त्यांना माहिती आहे पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइस असणं गरजेचं आहे. जे लॉंग टर्मचे ऑप्शन प्लेयर आपल्यासारखे त्यांना फार फरक पडणार नाही, तरी पण ठीक आहे. हे काय, तिसरं रिकमेंडेशन आहे कॅलेंडर स्प्रेड रिड्यूस करायचे. म्हणजे मी तेच सांगितलं तुम्हाला की एक्सपायरीज कमी होणार तर बाय डिफॉल्ट ते होणार. तर हा याचाच सब पार्ट आहे की एक्सपायरीज कमी करायच्यात पर्टिक्युलरली. तर हे पहिले 3 पॉईंट एक्सपायरीज कमी करण्यासंदर्भात आहे. एक्सपायरीज कमी होतील, ट्रेडिंग कमी होईल आणि बाय डिफॉल्ट व्हॉल्यूम कमी होईल, लोक कमी ट्रेड करतील किंवा पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंटवर ट्रेड करतील, ठीक आहे. तर हे 3 रिकमेंडेशन एक्सपायरीज कमी करण्यासंदर्भात आहे. चौथं रिकमेंडेशन आहे ऑप्शन प्रीमियम जे आहे ते अपफ्रंट घ्यायचं, म्हणजे मोठा प्रीमियम अपफ्रंट घ्यायचा. सपोज एखादा 100 रुपयाचा ऑप्शन निफ्टीचा, सपोज 50ची लॉट साईज असं कन्सिडर करा, तर त्याला 5,000 रुपये लागत असतील तर ते 50,000, 30,000, 20,000 असे घ्यायचे. म्हणजे बाय डिफॉल्ट मार्जिनच कमी आहे तर लॉट लोक कमी घेतील आणि कमी व्हॉल्यूम होईल आणि त्या हिशोबाने ते हे होईल. तर हा एक पार्ट आहे. दुसरी गोष्ट अशी की ऑप्शनमध्ये इंट्राडे मध्ये काही पर्टिक्युलर मार्जिन आहे, म्हणजे शॉर्टेज आहे किंवा हे ते डे एंडला ट्रॅक होत होतं. तर आता ते प्रत्येक पोझिशनला ऍक्टिव्हली मॉनिटर करण्याचं चाललंय सेबीचं. तर हे एक रिकमेंडेशन आहे. आता याचा आउटकम पुढे येणार आहे, बघूया पुढे काय होतंय. आणि दुसरं गोष्ट आहे लॉट साईज इन्क्रीज करणं. आता हे आधीच झालं एक्सपायरीज कमी करणं, याच्यातून तर बरेचसे लोक रिड्यूस होऊ शकतील. पण जर लॉट साईज जर कमी केली, लॉट साईज जर वाढवली तर ह्याचा पण पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल
व्हॉल्यूम कमी करण्यासाठी. पण ऑप्शनचे जे रिटेलर आहेत ते ह्याच्यातून ऑलमोस्ट आउट होण्याच्या चक्करमध्ये येतील. तर आज पाहिलं तुम्ही ब्रोकरेज कंपन्यांचे शेअर्स ते बरेचसे पडले. एंजल वनचा असेल किंवा बाकीचे पण असतील, थोडे खाली होते. ठीक आहे, तर लॉट साईज इन्क्रीज करायचं म्हणजे ऍटलिस्ट 20 ते 30 लाखाचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याची एक लॉट साईज बनेल, असं सेबीचं हे चाललंय. या कमिटीचे हे रिकमेंडेशनचे आजच्या मीटिंगमधले आउटकम आहेत. त्याच्यानंतरून पर्टिक्युलर एक्सपायरी डेजला, हे फार महत्वाचं आहे, एक्सपायरी डेजला मार्जिन कमी वाढवायचं. ठीक आहे, तर आता होतं काय की एक्सपायरी डेच्या दिवशी सपोज 2-2:30 वाजता एखाद्या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईसचा कॉल पुट सपोज निफ्टीचा घेतला आपण तर 10 रुपये 15 रुपयाला असतो. अशा वेळी भरपूर लॉट, जिथे 100 रुपयाचा एक लॉट आहे, 100 रुपये प्रीमियम असलेला, 5,000 एकच येतोय. तर अशा वेळी 10 रुपयाचे तिथे 10 लोक लॉट खरेदी करतात. आणि ऑप्शनची रिस्क आपल्याला माहिती आहे, वेगळं सांगायची गरज नाही. तर त्या लेवलचं रिस्क इन्क्रीज होतं आणि ते व्हॉल्यूम वाढतं आणि ते मॅनिप्युलेट करू शकतं, मार्केटला मॅनिप्युलेट करू शकतो. आता हे एक गोष्ट मी सिक्रेट सांगतोय, फार कमी लोकांना माहिती आहे. लोकांना वाटतं जर स्टॉकची प्राइस वाढली तर फ्युचर ऑप्शनमध्ये प्राइस वाढते किंवा इंडेक्स वाढतात. ठीक आहे, पण असं नाहीये. जर फोर्स कॉलपुटच्या याच्यावर आला, ओपन इंटरेस्ट डेटावर आला, ओपन इंटरेस्टवर आला तर स्टॉकच्या प्राइस वाढू शकतात. तर हे पण व्हाईस वर्सा आहे. तर हा जो बदल आहे हा सेबीला नको, ह्यासाठी हे मार्जिन इन्क्रीजचं चाललेलं आहे किंवा ह्या ज्या गोष्टींचं चाललेलं आहे. आता याच्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत. टॅक्स रिलेटेड क्लॅरिटी नाहीये, टॅक्स किती वाढू शकतो जर ऑप्शन ट्रेडिंग करतोय तो. ब्रोकरेज कंपन्यांचं हे चाललंय, जर हे लॉट साईज कमी केली, ट्रेडिंग कमी झालं तर आमचा रिव्हेन्यू कमी होईल, तर आम्ही चार्जेस वाढवू. झिरोदाचं ट्विट आहे. त्यानंतर ह्या लॉट साईजच्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या अजून हे आहेत. आता बघणं फार इम्पॉर्टंट आहे की पुढे जाऊन काय होतं, रिटेलर किती दिवस ह्यामध्ये टिकू शकतो. आणि जोपर्यंत रिटेलर ह्या गॅम्बलिंग करत राहील तोपर्यंत लॉस करत राहील. तर मित्रांनो, आपलं जे हेजिंगच्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या शिकण्यासाठी प्रवृत्त व्हा. हेजिंग शिका. हे ऑप्शन हे इन्शुरन्स प्रोडक्ट आहेत, ते कुठल्या गॅम्बलिंगसाठी बनलेले नाही आहेत. तर त्या हिशोबाने आपण प्रयत्न करूया. मी माझं इन्स्टा हँडल या ठिकाणी देतोय, त्याला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि हेजिंग शिकण्यासंदर्भात आपण पुढचं पाऊल घेऊया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच ह्या ठिकाणी हे करूया. मी तुम्हाला ह्या गोष्टींचे प्लस मायनस सांगितले. तुमचे काही सजेशन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद मित्रांनो.